हॅलो फ्रेंड्स, वेलकम यू ऑल ऑन विदर्भ आयएस अकॅडमीज ऑनलाईन प्लॅटफॉर्म. गाईज, आज आपलं जे डिस्कशन्स असणार आहे ते लेवलवर तुम्ही ऑलरेडी बघितलं असेल की आपलं जे आज डिस्कशन्स असणार आहे एकेका इंडेक्सबद्दल असणार आहे. ओके, रिपोर्ट रिलीज झालेला आहे. येस, कोणता रिपोर्ट रिलीज झाला आहे तर ते डिस्कशन्स बघा. आपला हे डिस्कशन ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट बद्दल आज आपण डिस्कशन्स करणार आहोत. याच्यामध्ये आपण बेसिकली इंडेक्स वगैरे सगळ्या गोष्टी बघणार आहोत. यूपीएससीच्या दृष्टिकोनातून बघायला गेलं किंवा दुसऱ्या स्टेट पीसीएस एक्झाम्सच्या पॉइंट ऑफ व्ह्यू बघायला गेलं तर हा अगेन मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आपल्यासाठी होतो. कारण तुम्ही जर प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा ट्रेंड प्रॉपरली अनालिसिस केला असेल तर यूपीएससीचा एक ट्रेंड होता की डायरेक्टली एक कोणता तरी रिपोर्ट देऊन द्यायचा. हा रिपोर्ट कोणती ऑर्गनायझेशन रिलीज करते, डायरेक्टली प्रश्न विचारला जायचा. आणि त्यामुळे आता आपण थोडासा ॲडव्हान्स लेवल पण विचार केला पाहिजे. तर असे काही जे इम्पॉर्टन्स रिपोर्ट्स वगैरे असतात त्याबद्दल आपण बेसिकली इन डेप्थ डिस्कशन्स करणार आहोत. ओके, तर बिफोर स्टार्टिंग डिस्कशन्स तर तुम्हाला माहित असतं पाहिजे की हा रिपोर्ट कधीचा आहे, 2022 साठी रिलीज झाला आहे. तर 2021 चा रिपोर्ट रिलीज झाला होता का? हो, तर हा स्पेसिफिकली 2022 चा रिपोर्ट रिलीज झाला आहे. ओके, तर सगळ्यात पहिला पॉईंट आपल्यासाठी काय इम्पॉर्टंट आहे बघा. हा रिपोर्ट कोण रिलीज करतो? तर ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स किंवा रिपोर्ट जो आहे तो कोण रिलीज करतो? तर तो रिलीज करतो वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. आपल्याला वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम काय ते पण बघायचं आहे. पण सगळ्यात पहिला पॉईंट लक्षात ठेवा की ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट किंवा इंडेक्स कोण रिलीज करतो? तर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. ओके, आता याच्यात बघावं लागेल की इंडियाची रँक किती झाली, इंडियाने कसं परफॉर्म केलं. तर बघा 135 आपली रँक आहे, 135 आपली रँक आहे आउट ऑफ 146 कंट्रीपैकी आपली रँक किती नंबरवर आहे? 135. आता तुम्हाला जर एवढं आपल्याला समजतं की ज्या टॉप कंट्रीज आहेत त्यांनी टॉप केलं म्हणजे चांगलं परफॉर्म केलं. इंडियाची रँक 135 आहे 146 पैकी, तर डेफिनेटली आपला परफॉर्मन्स तेवढा चांगला नाहीये. ओके, तर आपल्याला बघायचंय म्हणजे काय. आता बघा इथं नावात तुम्हाला जर प्रॉपरली दिसेल असेल ग्लोबल जेंडर गॅप. जेंडरमध्ये गॅप, जेंडर गॅप म्हणजे मेल अँड फिमेलला मिळणारी इक्वॅलिटी. ओके, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल मध्ये कोणतं गोल बेसिकली जेंडर इक्वॅलिटी बद्दल बोलतंय ते तुम्हाला कमेंट सेक्शन्स मध्ये मेन्शन करायचे. ओके, तर हा पॉईंट आपल्यासाठी अगेन इम्पॉर्टंट आहे. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल जे दिलेले आहेत आपल्याला 17 त्यातलं एक जे गोल आहे ते कशाबद्दल बोलतंय? येस, ग्लोबल जेंडर पॅरिटी बद्दल बोलतंय किंवा जेंडर इक्वॅलिटी बद्दल बोलतं. तर त्या रिगार्डिंग तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करायचे की कोणतं गोल आहे. ओके, तर चला बघा आता इथे काय सांगते. जेंडर गॅप म्हणजे जेंडर्स मध्ये जे डिस्क्रिमिनेशन होतं मेल वर्सेस फिमेल, ओके, ते डिस्क्रिमिनेशन कमी करण्यासाठी हा रिपोर्ट बेसिकली काढला जातो किंवा याच्या थ्रू दाखवल्या जातं की बेसिकली पोझिशन काय, गॅप किती आहे दोघांच्या मधामध्ये. ओके, त्यांचं पार्टिसिपेशन कसं आहे तर त्याच्यासाठी वेगवेगळे पॅरामीटर आहे, आपण ते बघू. पण सगळ्यात पहिले की यांच्यामध्ये गॅप बेसिकली हा रिपोर्ट दाखवतो की किती गॅप आहे. ओके, त्याच्यासाठी काय पॅरामीटर्स यूज करतात वगैरे ते आपण बघूयात. ओके, देन नेक्स्ट वन बघा. इंडियाचा जो स्कोअर आहे तो वाढला कमी झाला. तर बघा इंडियाचा स्कोअर 2021 च्या पॉइंट ऑफ व्ह्यू बघायला गेला तर किती होता? 0.625. ओके, आणि 0.629 झाला. म्हणजे इंडियाचा जो स्कोअर आहे तो वाढलेला किंवा इंडियाचा जो परफॉर्मन्स आहे तो इम्प्रूव्ह झालेला तुम्हाला दिसेल. ओके, जर डायरेक्टली एखादं स्टेटमेंट आलं की ग्लोबल जेंडर गॅप थ्रू जो इंडेक्स किंवा रिलीज झालेला आहे त्याच्या थ्रू इंडियाचा परफॉर्मन्स इम्प्रूव्ह झाला का? तो इम्प्रूव्ह झालेला तुम्हाला दिसेल. ओके, सेकंड पॉइंट मध्ये तुम्हाला अजून एक पॉइंट इथं लक्षात ठेवायचा आहे की इम्प्रूव्ह झाला तर याच्यासाठी एक फॅक्ट पहिले लक्षात असली पाहिजे. 0 आणि 1 जर होतोय तर तुमची कंडिशन बेटर म्हणजे एकदम आयडियल कंडिशनला तुम्ही पोहोचताय. ओके, आणि 0 आहे म्हणजे तुम्ही एकदम वर्स्ट कंडिशनला आहे. म्हणजे 1 जर तुम्ही 1 रेशो पर्यंत अचीव्ह झाले तर तुम्ही जेंडर पॅरिटी किंवा जेंडर पॅरिटी ग्लोबल गॅप जो आहे, जो गॅप आहे जेंडर्स मध्ये गॅप जो आहे तो कम्प्लिटली फुलफिल केलेला तुम्हाला दिसेल. जर तुम्ही 1 तुमचा जर पॉइंट आला तर आणि 0 आहे तर तुम्ही वर्स्ट परफॉर्मिंग तुम्हाला दिसेल. ओके, तर आपलं बेसिकली टार्गेट कुठपर्यंत जायचं असेल? यस, 1 पर्यंत जाण्याचं टार्गेट असेल. पण तुम्हाला सांगते आताच्या कंडिशन्स मध्ये आपण जर बघायला गेलो तर वेगवेगळ्या कंट्रीचा इथं बेसिकली परफॉर्मन्स चेक करण्यात आला तर कोणी पण फुल्ली ग्लोबल जेंडर गॅप जो आहे तो कमी केलेला नाही किंवा फुल्ली त्याच्यावर सक्सेसफुल झालेला नाहीये. म्हणजे जे पण आहे ते 90-80 अशा दरम्यान बेसिकली वर्क करत आहे. 90-80 म्हणजे 90 to 80% त्यांनी बेसिकली वर्क केलं आहे. अजून 10% अजून त्यांचं बाकी आहे. म्हणजे 1 पर्यंत पोहोचायसाठी त्यांना अजून खूप सारी मेहनत किंवा 10 पॉइंट्स बेसिकली त्यांना काय करायचे, वाढवायचे. ओके, आता मी पर्सेंटेजच्या फॉर्म मध्ये सांगितलं. जसं इथं
पॉईंटच्या फॉर्मॅटमध्ये होतं, मी पर्सेंटेजमध्ये सांगितलं. आता जर आपण पर्सेंटेज आपले कन्सिडर करायला गेलो तर आपण किती 62% पर्यंत आपण बेसिकली वर्क करत आहोत असं आपण ओव्हरऑल म्हणू शकतो. ओके, चला नेक्स्ट पॉईंट मध्ये अजून काय सांगते की इंडियाची जी मागच्या वेळेसची रँक होती ती 140 होती 156 कंट्रीज पैकी. आता काही लोकांचं म्हणणं असेल की मग इंडियाची रँक तर बघा 135 आता किती आली 135 आली, पहिली किती होती 140 रँक होती. तर इंडियाची रँक जी आहे ती तुम्हाला काय झालेली दिसेल, इम्प्रूव्ह झालेली दिसेल. ओके, इंडियाची रँक कम्पेअर टू आता इथे किती कंट्रीजने पार्टिसिपेट केलं होतं ते बघा आणि तिथलचा नंबर बघा तर वेगळा आहे. पण आपण आता कशाच्या बेसवर सांगू की आपण इम्प्रूव्ह झालो का नाही, या स्कोअरच्या बेसवर आपण सांगू शकतो. बघा का इथे 0.625 आणि तिकडे 0.629 म्हणजे आपण जवळ चाललोय, अजून 1च्या जवळ चाललोय, तर म्हणजे आपला स्कोअर काय झाला इम्प्रूव्ह झालेला तुम्हाला दिसेल. आता याच्यासाठी काही बेंचमार्क ठेवावं लागतील, असंच कशाच्याही बेसवर सांगू का नाही. तर इथं ते जेव्हा चेकिंग करतात की जेंडर परफॉर्मन्स कसा आहे तर तो चेक करण्यासाठी 4 पॅरामीटर्स कन्सिडर केले जातात. तर सगळ्यात पहिला आहे इकॉनॉमिक पार्टिसिपेशन. इकॉनॉमिक पार्टिसिपेशन कसं आहे म्हणजे आता तुम्ही जर रेशो फाइंड केला किंवा जर बघायला गेले ओव्हरऑल सिच्युएशन जर इकॉनॉमीमध्ये बघायला गेले तर तुम्हाला दिसेल की वुमेनचं लेबर पार्टिसिपेशन जे आहे ते एकदम कमी तुम्हाला दिसेल. आता रिझन्स वेगवेगळे असतात की लेबर पार्टिसिपेशन कमी का आहे, तर त्याच्या मागे तुम्हाला एक महत्त्वाचा पॉईंट सांगते की वुमेन ज्या असतात त्या स्पेसिफिकली एका जागेवर दुसऱ्या ठिकाणी मायग्रेशन्स म्हणा किंवा काही सेफ्टी इश्यू म्हणा या वेगवेगळ्या गोष्टी पाहून मायग्रेशन बेसिकली करत नाही, मोस्टली मायग्रेशन करण्यासाठी टाळतात. त्यामुळे त्यांचं जे इकॉनॉमीमध्ये पार्टिसिपेशन आहे ते पण तुम्हाला त्यांच्या प्रपोर्शनच्या कंपॅरिझन मध्ये कमी दिसेल. ओके, तसं जर इन जनरल आपण बघायला गेलो तर 50% मेल 50% फिमेल, तर 50% फिमेलचं पार्टिसिपेशन पाहिजे पण तेवढं टू द मार्क आपल्याला पार्टिसिपेशन दिसत नाही. ओके, तर हा एक पॅरामीटर आपण डिसाईड करतो जेव्हा आपण इंडेक्स काढते. सेकंड आपण करतो एज्युकेशनल अटेनमेंट कशी आहे, एज्युकेशन्स मध्ये मेन किती स्टडी करत आहे, ओके कुठपर्यंत स्टडी करत आहे वर्सेस वुमेन कुठपर्यंत स्टडी करत आहे, त्या दोघांचं बघतो. देन नेक्स्ट वन हेल्थ अँड सर्व्हायव्हल वर पण आपण त्यांचं बेसिकली गॅप फाइंड करतो की हेल्थ कशी आहे वुमेनची. ओके, अँड नेक्स्ट वन पॉलिटिकल इम्पॉवरमेंट पण महत्त्वाचा सिनारिओ बघा. एखादी वुमेन जर बेसिकली पॉलिटिक्स मध्ये उतरली किंवा पॉलिटिक्स मध्ये जर ती रिप्रेझेंट करत आहे तर डेफिनेटली शी विल वर्क फॉर द वुमेन इम्पॉवरमेंट, वुमेनसाठी बेसिकली वर्क करेल. सो बेसिकली पॉलिटिकल इम्पॉवरमेंट इज अगेन वन ऑफ द इम्पॉर्टंट फॅक्टर की तिचे जे प्रॉब्लेम्स आहेत ती ते प्रॉब्लेम्सला चांगल्या प्रकारे डील करू शकेल. ओके, तर त्यासाठी हे 4 पॅरामीटरच्या बेसवर आपण काय करतो, हा जो बेसिकली इंडेक्स आहे तो फाइंड करतो. ओके, आता याच्या पहिले UPSC मध्ये अशा प्रकारे प्रश्न आलाय का, तो डेफिनेटली या प्रकारे प्रश्न आलाय. वर्ल्ड बँक जो आहे त्याच्याशी रिलेटेड विचारलं होतं की वर्ल्ड बँक जो इंडेक्स रिलीज करते, येस वर्ल्ड बँक जो इंडेक्स रिलीज करते त्या वर्ल्ड बँक मध्ये कोणता पण सॉरी त्याच्यामध्ये एक स्पेसिफिकली इंडेक्स होता ईज ऑफ डुईंग बिझनेस. तर ईज ऑफ डुईंग बिझनेस जो कोण रिलीज करतो, वर्ल्ड बँक करत होता, आता सध्या बंद झालेला आहे तो इंडेक्स. तो इंडेक्स रिलीज करताना कोणकोणते पॅरामीटर्स कन्सिडर केले जातात त्या बेसवर हा क्वेश्चन विचारला होता. तर आपल्यासाठी सिनारिओ असा आहे की आपल्याला हे पण माहित असलं पाहिजे की कोणते कोणते पॅरामीटर्स आहे. ओके, आणि बघा हा जो आपण आपला असा एखादा इंडेक्स वगैरे जो पण रिलीज होतो किंवा याच्यावर रिलेटेड फॅक्ट्स येतात हा फक्त आपल्याला प्रिलिम्स दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट नसतो. हा अगेन आपल्याला मेन्स पॉईंट ऑफ व्ह्यू कुठं पण आपल्याला स्टार्टिंग करायची जेंडर रिलेटेड काही पॉईंट ऍड करायचे तर डेफिनेटली या फॅक्ट्स तुम्ही तिथं कोरिलेट करू शकता. सो नुसतं त्याला प्रिलिम्स पॉईंट ऑफ व्ह्यू बघू नका की यस ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स कोण रिलीज करतो तर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, एवढंच माहित नसतं पाहिजे. याच्या बियॉन्ड पण आपल्याला अनालिसिस काय हे पण माहित असतं पाहिजे. हे आपल्याला एसे रायटिंग मध्ये म्हणू किंवा आन्सर रायटिंग मध्ये डेफिनेटली हेल्प करेल. कारण तुम्हाला माहिती आहे जेंडर मधला जो वुमेनचा इश्यू आहे तिथे अगेन तुम्ही इथलच्या फॅक्ट्स काय करू शकता, कोरिलेट करू शकता. तर नेक्स्ट बघा आता इथं आपल्याला बेसिकली परफॉर्मन्स कसा आहे, सध्या इंडियाची रँक वेगवेगळ्या आता आपण असं बघितलं ना इकॉनॉमिक पार्टिसिपेशन वगैरे त्या बेसवर इथं रँकिंग काय केलेली आहे त्या रिलेटेड पण रँकिंग दिलेली आहे. बघा आता इथं जर तुम्ही वरती बघता तर ही ओव्हरऑल रँकिंग आहे. कोणती वरती जी दिलेली आहे आपला ओव्हरऑल. ओके, ग्लोबल जेंडर गॅपचा ओव्हरऑल इंडेक्स 4 पॅरामीटरवर ऍव्हरेज काढलं तर किती निघलं बघ, कितवा नंबर निघाला तर 135 निघाला. ओके, तर इकॉनॉमिक पार्टिसिपेशन मध्ये 143 ला रँक आहे. एज्युकेशनल अटेनमेंट मध्ये बघायला गेलं तर 107 आहे. देन नेक्स्ट वन हेल्थ अँड सर्व्हायव्हल मध्ये 146 आहे आणि पॉलिटिकल इम्पॉवरमेंट मध्ये 48 आहे. म्हणजे एक तर तुम्हाला कन्क्लूड झालं असेल की पॉलिटिकल इम्पॉवरमेंट मध्ये इंडियन वुमेन खूप जास्त चांगल्या परफॉर्म करत आहे. ओके, वर्स्ट परफॉर्मिंग कशाच्या कंडिशन
मध्ये दिसेल. यस, तुम्हाला हेल्थ कंडिशन्स मध्ये किंवा हेल्थ अँड सर्व्हायव्हल मध्ये वुमेनचा परफॉर्मन्स किंवा वुमेनची जी गॅप आहे ती खूप जास्त, मेल आणि फिमेल मध्ये गॅप खूप जास्त दिसेल. ओके, आणि हा पण पॉईंट बघा, इकॉनॉमिक पार्टिसिपेशन्स मध्ये पण वुमेन, इंडियन वुमेनची जी रँक आहे ती बेसिकली तुम्हाला काय दिसेल, यस, खूप जास्त वाढलेली दिसेल. ओके, त्यामुळे आपला रँक इथं कसा एकदम वर्स्ट आलेला तुम्हाला या 2-3 गोष्टीमध्ये दिसेल. पण पॉलिटिकल एम्पॉवरमेंट मध्ये नक्कीच आपण चांगलं परफॉर्म करत आहोत. ओके, चला अजून काय दिलेलं आहे या रिपोर्ट मध्ये, तर बघा सगळ्यात पहिला जो पॉईंट दिला मी तो तुम्हाला आत्ताच सांगितला की 1 जर तुमची रँक येते, 1 जर तुम्ही अचीव करत आहात, तर 1 जर तुम्ही पॉईंट स्कोअर गेन करत आहात, तर तुम्ही काय झाले, तुम्ही काय झालेले, फुल्ली अचीव केलंय किंवा आयडियल सिच्युएशन मध्ये गेले. आणि 0 जर तुमची रँक, 0 जर तुमचा स्कोअर येतोय, तर तुम्ही वेल परफॉर्म करत नाहीये. ओके, तर या 2 गोष्टीच्या बेसवर आपण हा परफॉर्मन्स चेक करतो. बघा नेक्स्ट काय दिलं आहे की इथं बेसिकली अजून आपल्याला एक पॉईंट सांगितला आहे की 132 वर्ष म्हणजे जवळपास 132 इयर्स आपल्याला लागतील कशासाठी, फुल पॅरिटी अचीव करण्यासाठी. फुल पॅरिटी म्हणजे हा 1 जो आपला आयडियल स्कोअर आहे की मेल आणि फिमेल मध्ये कोणतीच गॅप राहायला नको, हा अचीव करण्यासाठी आपल्याला जवळपास किती वर्षाचा कालावधी लागेल म्हणत आहे, जवळपास 132 इयर्सचा टाइम स्पॅन आपल्याला लागेल. आणि सध्या इंडिया किती पर्यंत परफॉर्म करत आहेत आपण ते सांगू शकतो की 68% इंडियाचा स्कोअर आहे. ओके, आता नंतरचा पॉईंट की आता कोणती कंट्री आहे का जी बेसिकली फुल्ली अचीव झाली आहे, असून अशी एक पण कंट्री नाही की जिने आयडियल 1 स्कोअर किंवा 1 पॉईंट गेन केलेला असेल. ओके, सगळ्यात जवळपास काही कंट्रीज आहेत की ज्यांचा स्कोअर 90 ते 80च्या मधात किंवा तिथपर्यंत रीच झालाय. त्याच्यामध्ये टॉप जी कंट्रीज आहेत त्या 2-3 कंट्रीज आपण बघून घेऊ. पहिलं नाव कोणाचं दिसतं, आइसलँड कंट्री. ओके, हिचा स्कोअर जवळपास 90च्या आसपास आहे. फिनलँडचा स्कोअर 86 पर्यंत येतो, परफॉर्मन्स 86% आहे. आणि नॉर्वेचा जर बघायला गेले तर 84 आहे. इंडियाचा किती सांगितलं, 67% पर्यंत. ओके, तर या 68% पर्यंत तर ओव्हरऑल तुम्ही असं लक्षात ठेवू शकता. जर बाकीचं बघायला गेलो तर इथं अजून एक पॉईंट सांगितलाय की लॉंगेस्ट टू रीच द जेंडर पॅरिटी. साऊथ एशिया जो आहे म्हणजे बघा आपला साऊथ एशियाचा रिजन माहिती आहे तुम्हाला. येस, साऊथ एशियात कोणत्या कोणत्या कंट्रीज येत आहेत कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करायचे. तर साऊथ एशियाचा जो एरिया आहे तिथं तुम्हाला जेंडर पॅरिटी रीच करण्यासाठी किंवा जेंडर मध्ये जी गॅप आहे ती रीच करण्यासाठी सगळ्यात जास्त कालावधी लागणार आहे असा हा रिपोर्ट बेसिकली सांगत आहे. आपण हे मनाला बिलकुल सांगत नाही, हा रिपोर्ट आपल्याला जो सांगतोय ते आपण सांगत आहोत. ओके, आणि इथं जवळपास काय म्हणताय की साऊथ एशियामधली गॅप फुलफिल होण्यासाठी जवळपास 197 इयर्स लागू शकतात असं यांचं म्हणणं आहे. ओके, हा रिपोर्ट बेसिकली सांगतोय या प्रकारच्या कन्क्लुडिंग आपल्याला सांगतो. चला अजून नेक्स्ट पॉइंट मध्ये आता आपल्याला इथं टॉप कंट्रीज दिलेल्या आहेत की पहिल्या 10 कंट्रीज कोणकोणत्या. ओके, तर आपण एकदा बघून घेऊ की पहिल्या इम्पॉर्टंट किंवा पहिल्या रँकर कोण कोण आहे. तर बघा तुम्ही जर एक इंटरेस्टिंग फॅक्ट बघायला गेले तर आइसलँड, फिनलँड अँड नॉर्वे ह्या तिन्ही पण कंट्रीज कुठच्या दिसतील तुम्हाला. येस, या तिन्ही पण कंट्रीज दिसतील युरोपच्या. ओके, या तिन्ही पण कंट्रीजचा बेस्ट परफॉर्मर आहे आणि या कुठच्या आहेत तर येस या दिस कंट्रीज आर बिलॉंगिंग फ्रॉम द युरोप. ओके, फर्स्ट इज आइसलँड, सेकंड वन इज फिनलँड अँड थर्ड वन इज नॉर्वे. ओके, व्हॉट अबाउट द नेक्स्ट ईस्ट एशिया. ईस्ट एशिया मधली, ईस्ट एशिया आणि पॅसिफिक मध्ये कोणती कंट्री आहे का, तर हो ती कोणती आहे म्हणजे बघा ऑस्ट्रेलिया, तो तिथलचा जो रिजन आहे त्याला आपण ईस्ट एशिया पॅसिफिक म्हणू शकतो. तिथून न्यूझीलंड एक कंट्री आहे. पुन्हा स्वीडन कुठचे, युरोप मध्ये. ब्लू इज रिप्रेझेंटेशन फॉर सब सहारन आफ्रिकन कंट्री मधली आहे. बघा आफ्रिकन कंट्री कोणती आहे, रवांडा. ओके, देन निकारागुआ इज अगेन बिलॉंगिंग फ्रॉम लॅटिन अमेरिका किंवा आपण त्याला साऊथ अमेरिकाचा पोर्शन म्हणू शकतो. देन नाम्बिया इज अगेन फ्रॉम विच रिजन, सहारन आफ्रिकन रिजन येईल हा. आयर्लंड आणि जर्मनी अगेन फ्रॉम दी युरोप. तर बघा या चार्ट मध्ये जर आपण ओव्हरऑल बघायला गेलो की 10 कंट्रीज पैकी 3 या 4 5 6 कंट्रीज ज्या असतील 10 पहिल्या टॉप 10 मध्ये तर या कुठलच्या आहेत, या कुठलच्या दिसत आहेत तुम्हाला. तर इट्स बिलॉंगिंग फ्रॉम युरोप. ओके, कुठलच्या आहेत, युरोपच्या आहे. आणि बाजूला बघा, बाजूला अगेन तुमच्यासाठी एक इम्पॉर्टंट पॉईंट दिलाय की बघा हा जो ग्रीन डॉट जो रिप्रेझेंट करत आहे हा काय करत आहे की तुमची रँकिंग वाढली. ओके, बघा इथे साइन असं दिसतंय अप कडे दाखवते आणि जर डाऊन कडे ॲरो दाखवत असेल तर तुमचा जो परफॉर्मन्स आहे तो काय झालेला दिसेल तुम्हाला, खराब झालेला दिसेल. ओके, ही पीडीएफ कुठे मिळेल, येस आपल्या टेलिग्राम चॅनलवर ही पीडीएफ तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल. नेक्स्ट बघा आता फक्त एवढंच बघून चालेल का टॉप 10 कंट्रीज कोणत्या नाही, आपल्या आजूबाजूचे देश माहित असले पाहिजे ना कसे परफॉर्म करतात. तर तो पण आपल्याला इथे रिपोर्ट्स मध्ये दिलेला आहे. आपण एकदा बघून घेऊ की आपल्या आजूबाजूच्या कंट्री कशा परफॉर्म करत आहे. येस, बांगलादेश. बघा आपल्या आजूबाजूच्या कंट्री आपल्यापेक्षा चांगलं परफॉर्म करत आहे. बांगलादेश जो आहे बांगलादेशचा स्कोअर
ग्लोबल इंडियापेक्षा चांगला आहे जेंडर गॅप रिपोर्टमध्ये. ओके, जेंडर गॅप इंडेक्समध्ये जो इंडियापेक्षा ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्समध्ये किंवा रिपोर्टमध्ये जो इंडियापेक्षा बांगलादेशचा स्कोअर चांगला दिसेल, नेपाळचा पण चांगला दिसेल. बांगलादेशची रँक 71 आहे, नेपाळची 96 आहे. यस, श्रीलंकेचा पण स्कोअर बघा इंडियापेक्षा चांगला आहे, म्हणजे तिथे गॅप ही कमी आहे. एक्झॅक्टली बोलायचं झालं. मालदीवचा पण चांगला आहे आपल्यापेक्षा, भूतानचा पण चांगला आहे, कारण इंडियापेक्षा या सगळ्यांची रँकिंग कशी दिसते तुम्हाला वरती दिसते. म्हणजे नेबरिंग कंट्रीज पैकी डायरेक्ट स्टेटमेंट दिलं की गॅप रिपोर्टमध्ये बेसिकली इंडियापेक्षा नेपाळ, भूतान या कंट्रीजचा रँक चांगला आहे, तर ते स्टेटमेंट कसं असेल, करेक्ट असेल. ओके, व्हॉट अबाउट द नेक्स्ट बघा, इराण, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान. तर यांचा ह्या 3 कंट्रीजचा बेसिकली तुम्ही असं म्हणू शकता की यांचा जो स्कोअर आहे किंवा यांचा जो रँक आहे तो इंडियापेक्षा खराब तुम्हाला दिसेल. आणि बाजूला मी ऑलरेडी सांगितलंय की बाजूला या कंट्रीजनी मागच्या बेसपेक्षा हा जो स्कोअर तुम्हाला वर गेला की कमी झाला, हा कशाच्या बेसवर सांगतोय, हा सांगतोय की त्यांनी इम्प्रूव्हमेंट केली का कमी झाले. तर इंडिया बघा, इंडियाचं जर तुम्ही ओव्हरऑल बघायला गेले, इंडियाची रँकिंग जर आपण बघायला गेलो तर इंडियाचं बघा ग्रीन दिसतंय. तर ग्रीन सिग्नल म्हणजे इंडियाने परफॉर्मन्स कसा केलेला आहे, चांगला केलेला तुम्हाला इथं बेसिकली दिसेल. ओके, इंडियात आपण याला बेसिकली कव्हर अप करत आहोत. ते नेक्स्ट बघा, नेक्स्ट पॉइंट मध्ये इथं दिलेलं आहे की वुमेन बेसिकली लिडरशिपचा वुमेनचा रोल जो आहे तिथं कसं परफॉर्म करत आहे. तर बघा, वुमेन इन लिडरशिप इन 2022 ग्लोबल शेअर ऑफ वुमेन इन सिनियर लिडरशिप मध्ये पब्लिक आणि प्रायव्हेट सेक्टर्स मध्ये तर वुमेनचं कॉन्ट्रीब्युशन जवळपास 33% तुम्हाला दिसेल. म्हणजे बेसिकली सिनियर पोझिशन्सवर ज्या वुमेन परफॉर्म करत आहे तर 33% त्यांचं काय दिसेल, ग्लोबल शेअर्स दिसेल. म्हणजे ज्या टॉप मोस्ट पोझिशन आहे, सिनियर पोझिशन्स आहेत, तिथं वुमेन रिप्रेझेंटेशन 33% पर्यंत करत आहे. आणि इथं वेगवेगळ्या आपल्याला अजून काही प्रायव्हेट सेक्टर्स दाखवलेले की प्रायव्हेट सेक्टर्स मध्ये वुमेनचा परफॉर्मन्स कसा आहे. आता तुम्हाला काही लोकांना माहित असेल की वुमेन स्पेसिफिक जर जॉब बघायला गेलं तर मोस्टली सेक्युअर जॉब्स मध्ये बघायला गेलं तर डॉक्टरचा जॉब मोस्टली, नर्सिंगचा जॉब, देन शिक्षक किंवा आपण म्हणू शकतो टीचिंगचा जॉब, इथे मोस्टली वुमेन प्रॉस्पेक्टिव्ह हे जॉब बेसिकली मानले जातात. ओके, तर हा जो नॅरेटिव्ह आहे हा या बेसवर पण आपण हे सांगू शकतो की इथं कोणत्या सेक्टरमध्ये बेसिकली वुमेनचं पार्टिसिपेशन आहे ते आपल्याला इथून एक आयडिया येऊन जाईल. ओके, चला नेक्स्ट पॉइंट मध्ये आपल्याला बघायचं अजून काय. येस, नेक्स्ट पॉइंट मध्ये आपण काय बघणार आहोत की वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम काय आहे. हा रिपोर्ट जो रिलीज करतो कोणता, येस, जेंडर गॅप रिपोर्ट जो रिलीज करतो त्याबद्दल आपल्याला सध्या बघायचं आहे की याच्यामध्ये बेसिकली ही वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम काय आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम बद्दल सगळ्यात पहिले काय लक्षात ठेवायचं आहे, एक इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे. ओके, पब्लिक इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर पब्लिक प्रायव्हेट कॉपरेशन. कधी बनवली आहे तर 1971 ला बनवलेली आहे. हेडक्वार्टर कुठे आहे ते माहित पाहिजे, जिनिव्हा. येस, जिनिव्हा स्वित्झर्लंडला तुम्हाला याचे हेडक्वार्टर दिसेल. फक्त एवढंच माहित असून चालत नाही, त्याच्या व्यतिरिक्त अजून एक पॉइंट माहित पाहिजे की हाच रिपोर्ट रिलीज करत नाही, ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्टच रिलीज करत नाही, त्याच्यापेक्षाही वेगळे अजून रिपोर्ट रिलीज करतो. तर सगळ्यात पहिलं बघा, पहिला पॉइंट लक्षात ठेवा, एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स जर असेल, एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स पण कोण रिलीज करतो, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. ओके, ग्लोबल कॉम्पिटिव्हनेस रिपोर्ट हा पण कोण रिलीज करतो, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. ग्लोबल आयटी रिपोर्ट पण कोण रिलीज करतो, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. देन आयटी रिपोर्ट जो रिलीज करतो त्याच्यासोबत एक पॉइंट अजून लक्षात ठेवायचा आहे की इथं वर्ल्ड ग्लोबल आयटी रिपोर्ट जो रिलीज होईल त्याच्यामध्ये फक्त येस वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम नसेल, त्याच्यासोबत अजून कोणीतरी मेंबर्स आहेत तर त्यांचं नाव आहे INSEAD. येस, याचा लॉंग फॉर्म तुम्हाला मेन्शन करायचं आहे कमेंट सेक्शन मध्ये. ही पण एक इम्पॉर्टंट ऑर्गनायझेशन आहे. आणि कॉर्नेल युनिव्हर्सिटी, हे दोघं जण WEF सोबत काम करतात, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम सोबत काम करतात आणि हा रिपोर्ट रिलीज करतात. पहिला कोणता सांगितलं, येस एनर्जी ट्रान्झिशन. सेकंड कॉम्पिटिव्हनेस इंडेक्स. ओके, कॉम्पिटिव्हनेस रिपोर्ट, आयटी रिपोर्ट. त्याच्या व्यतिरिक्त एक आपण आता जो बघत आहोत तो कोणता, ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट. ओके, ग्लोबल रिस्क रिपोर्ट. आणि याच्या व्यतिरिक्त ट्रॅव्हल अँड टुरिझम रिपोर्ट. तर हे बाकीचे रिपोर्ट्स पण रिलीज करते. जर बघायला गेलं तर वरचे 3 आणि टोटल 6 रिपोर्ट तुम्हाला लक्षात ठेवायचे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम किती रिपोर्ट रिलीज करते, टोटल 6 रिपोर्ट. तर 6 रिपोर्टचे आपल्याला नावं माहित असले पाहिजे, कारण इथं डायरेक्टली असाही क्वेश्चन येऊ शकतो वरती देईल की वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम कोणते कोणते रिपोर्ट्स रिलीज करतो. तर आपल्याला रिपोर्टचे नावं माहित असले पाहिजे. अँड इट्स व्हेरी इझी टू रिमेंबर, जास्त काहीच कॉम्प्लिकेटेड नाही. ट्रॅव्हल अँड टुरिझमचा रिपोर्ट आहे, रिस्क रिपोर्ट आहे. त्याच्या व्यतिरिक्त ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट आहे, यस कॉम्पिटिव्हनेस रिपोर्ट आहे, आयटीचा रिपोर्ट आहे आणि सगळ्यात पहिला एनर्जी ट्रान्झिशन. तर असे
6 रिपोर्ट्स बेसिकली कोण रिलीज करतो, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. आणि व्हेरी इंटरेस्टिंग टॉपिक होता. मी तुम्हाला सांगितलं फक्त प्रिलिम्स दृष्टिकोनातून बघून चालेल का नाही, आन्सर रायटिंग मध्ये व्हॅल्यू ऍडिशन आपल्याकडून झालं पाहिजे. त्या रिगार्डिंग आपण या टॉपिकला इन डेप्थ कव्हर करण्याचा पॉइंट बेसिकली ट्राय केलेला आहे. ओके, चला असाच एखादा नवीन व्हिडिओ सोबत आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. ओके, चला, थँक्यू गाईज.